चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्या संदर्भातील काही नियम सांगणार आहे। त्याचबरोबर आपण जो दिवा रोज देवांसमोर लावत असतो, या दिव्यासमोर तुम्हाला असे 3 शब्द म्हणायचे आहेत किंवा असा एक मंत्र म्हणायचा आहे, जो मंत्र म्हटल्याने तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल। तुमच्या घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल। घरात कितीही मोठी दारिद्र्य असेल, घरात कितीही गरिबी असेल, ती गरिबी कमी व्हायला लागेल। ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला अपयश येत होतं, त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश यायला लागेल। खरं तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन की दिवा हा आपल्या परमात्म्याशी जोडला गेलेला आहे। जेव्हाही तुम्ही दिवा लावता किंवा दिवा प्रज्वलित करता, तो साक्षात ब्रह्मांडापर्यंत पोहोचत असतो। ब्रह्मांड म्हणजे काय तर जगातील सर्वात मोठी शक्ती। आणि जेव्हा तुम्ही लावलेला दिवा हा ब्रह्मांडापर्यंत पोहोचला जातो, तेव्हा जगातील सगळ्यात मोठी ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते। बरेच लोक असे आहेत जे सकाळी दिवा लावतात, दुपारी विजू देतात, अगदी असंच कंजूसपणाने तेल घालायचं की थोडा वेळ पेटला पाहिजे, एक लावायचं म्हणूनही बरेच लोक लावतात, संध्याकाळी दिवा लावायचा, असं कधीच नसतं। लक्षात घ्या, जो दिवा आपण लावतो तो कंटिन्यू पेटता असावा। बघा, जेव्हा आपण कुठे फिरत असतो, वावरत असतो, आपण कुठे ये जा करत असतो, तेव्हा आपल्या समोर जर अंधार आला तर त्या क्षणाला आपल्याला कसं वाटतं? सेम देवांचं तसंच आहे। देवाच्या समोर कधीच अंधार करायचा नसतो। ज्या देवांसमोर किंवा आपलं समजा देवघर आहे, देवघरात सतत अंधार असेल, फक्त 1-2 तास दिवा प्रज्वलित करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अंधारमय जीवन जगावं लागेल। आणि जर सतत देवांच्या समोर उजेड ठेवाल, सतत दिवा प्रज्वलित ठेवाल, तर लक्षात घ्या, त्याचे लाभही तुम्हाला तेवढ्याच पटीने मिळतील। देव आयुष्यभर तुमचं जे आयुष्य आहे ते उजळवून टाकेल। त्यामुळे जे लोक असं काही करत असतील, कंजूसपणा करत असतील तेलासाठी, किंवा फक्त अगदी थोडा वेळ दिवा लावायचा, विजला तर विजू जायचा, असं नाही करायचं। दिवा जो आहे तो अखंडित आपल्याला पेटत ठेवायचा। दिव्याची जी ज्योत आहे ती अखंड तेवत असावी। आणि बऱ्याच वेळा आपण काय करतो, एकच वात 2 दिवस 4 दिवस घालतो, तर दिव्यातील जी वात असते ती वात ही आपल्याला दररोज बदलायची असते। दिवा कधीच काळवंडलेला, तेलकटलेला किंवा अजिबात घाण अस्वच्छ नसावा। दररोजच्या दररोज घासला तरीही चालेल, पण तो स्वच्छ आणि सुंदर असावा। असा दिवा जर भगवंतासमोर तुम्ही प्रज्वलित केला तर त्याचे लाभही तुम्हाला तेवढ्याच पटीने मिळतील। बघा, ऋषीमुनींनी शोध लावला होता की देवांपर्यंत काय पोचतं, तर त्यांच्या शोधामध्ये असं निष्पन्न झालं होतं की भगवंतापर्यंत, देवापर्यंत फक्त तेल आणि तूप पोचतं। मग हेच तेल आणि तूप आपण दिव्यामध्ये घालून जर आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करतो, आणि जेव्हा हे तेल आणि तूप त्यांच्यापर्यंत पोचतं, तर याच मार्गाने आपली जी इच्छा आहे ती देखील त्यांच्यापर्यंत पोचते। त्यामुळे जो दिवा आहे तो दिवा स्वच्छ, सुंदर आणि त्यामध्ये घातलेलं तेल जे आहे तेही चांगलं असावं। बघा, बऱ्याच वेळा आपण काय करतो, जस्ट दिवा घेतो, प्रज्वलित करतो, झालं। किंवा कुठलाही एक दिवा घेतो, दिवा कुठलाही घ्या, दगडाचा घ्या, मातीचा घ्या, लोखंडाचा घ्या, कुठलाही, चांदीचा घ्या, सोन्याचा घ्या, कुठलाही घ्या, पण लक्षात ठेवा, जेव्हाही देवासमोर तुम्ही देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करत असा, मग तो संकल्पाचा असो किंवा दररोजचा असो, त्या दिव्याच्या खाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा अक्षत घालायच्या आहेत। कारण जर तुम्ही तसाच दिवा ठेवला तर दिवा म्हणजे काय, तर त्यालाही आपण देव म्हणतो, त्यालाही आपण दैवी शक्ती म्हणतो। मग आपण देवांना असंच कधी खाली ठेवतो का? अजिबात नाही। देवांना आपण आसन ठेवतो आणि आसनावरती देव ठेवतो। मग हा जो दिवा आहे त्याला देखील असं नसावं। त्याचबरोबर जर दिवा तसाच तुम्ही ठेवला तर भूमिमातेचा तो अपमान होतो आणि याचा जो चटका आहे तो भूमिमातेला बसत असतो। त्यामुळे दिवा जो आहे तो तुम्हाला नेहमी प्लेटमध्ये, तांदळांमध्ये किंवा फुलांच्या पाकळ्यांमध्ये ठेवायचा असतो। प्रत्येक 2-4 दिवसांनी ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे असतात किंवा तांदळाच्या साठ्यात टाकायचे असतात आणि नव्याने तांदूळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये घ्यायचे असतात। अशा पद्धतीने दिवा तुम्ही जर नेहमी प्रज्वलित करत राहिला तर त्याचे लाभही तुम्हाला तेवढ्याच पटीने मिळतील। आता आजचा विशेष उपाय की हाच दिवा लावत असताना आपल्याला दिव्यासमोर कुठला असा मंत्र म्हणायचा आहे, तर तो मंत्र म्हटल्याने आपल्या आयुष्यामध्ये त्या मंत्राने
सिद्धिप्राप्ती होईल. आता सिद्धिप्राप्ती होईल म्हणजे काय, एखादा कुठलाही मंत्र भेटला, मंत्र आपण ऐकला, तो म्हणतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते काम झालं, घडलं, असं होत नाही. कुठलाही मंत्र उच्चार करत असताना त्याला सिद्धिप्राप्ती करायची असेल तर त्यासाठी त्या मंत्राचे उच्चारही तेवढे व्हायला हवे, त्या मंत्राची संख्याही तेवढी व्हायला हवी. आता जो मंत्र सांगते हा तुम्ही आयुष्यभर म्हणा, वर्षभर म्हणा किंवा कमीत कमी 6 महिना म्हणा. या 6 महिन्याच्या आत तुम्हाला या मंत्राचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. जिथे जिथे घरात बरकत नव्हती तिथे घरात बरकत यायला सुरुवात होईल. अडलेली कामं मार्गी लागतील. घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होईल. घरात जिथे मांगल्य शुभ गोष्टी घडतच नव्हत्या त्या प्रत्येक तुमच्या घरामध्ये प्रत्येक याच्यामध्ये मांगल्याच्या आणि शुभ गोष्टी घडायला सुरुवात होईल. जिथे मनासारखं होत नव्हतं तिथे सगळं काही तुमच्या मनासारखं व्हायला लागेल. लक्षात घ्या, 6 महिना जो तुम्ही दिवा लावाल म्हणजे देवघराच्या समोर जो दिवा लावतो तोच दिवा लावायचा आहे. फक्त या दिव्यामध्ये तुम्हाला मोळी धागा जो असतो ज्याला कलावा असं म्हणतो त्याची वात तुम्हाला घालायची आहे. बघा, दिव्यामध्ये कुठल्याही धाग्याची वात शक्यतो घालायची नाही, फक्त कापसाची किंवा मोली धाग्याची ज्याला कलावा असं म्हणतो या दोघांचीच वात घालायची असते. ठीक आहे, तर तुम्हाला या उपायासाठी कापसाची 2 वातींची एक वात किंवा कलाव्याची मोळी धाग्याची 2 धागे एकमेकांवरती घासून त्यांची एक वात तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे. यामध्ये शक्यतो तिळीचं किंवा मोहरीचं तेल तुम्हाला घालायचंय. आता ज्यांच्याकडे तिळीचंही नसेल, मोहरीचं नसेल, त्यांनी पूजेसाठी जे तेल घेतात ते घातलं तरीही चालेल. पण या तेलामध्ये तुम्हाला 6 महिना म्हणजे हा उपाय तुम्ही 6 महिना करणारा, हा मंत्र तुम्ही 6 महिना जर म्हणणार असाल तर 6 महिना तुम्हाला या तेलामध्ये दररोज तुम्हाला सकाळी किंवा सायंकाळी किंवा दोनही वेळी, बघा सकाळी सायंकाळी किंवा दोनही वेळी तुम्हाला या दिव्यामध्ये 2 अख्खे लवंग घालायचे. दोनही टाइम घालणार असाल तर सकाळी 1 घाला, सायंकाळी 1 घाला किंवा सकाळी 2 घाला किंवा सायंकाळी 2 घाला. फक्त या दिव्यामध्ये तुम्हाला दररोजचे 2 लवंग घालायचे आहेत. हे 2 लवंग घातले की त्यानंतर तुम्हाला आता जो मंत्र सांगतेय हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. किती? 21 वेळा. मंत्र व्यवस्थित ऐका किंवा कुठेतरी लिहून घ्या. मंत्र आहे ओम देवस्तुतेमं, ओम देवस्तुतेमं दीपम ह्रीम क्लीम सुखम स्वाहा स्वाहा स्वाहा. पुन्हा एकदा ऐका, ओम देवस्तुतं दीपम ह्रीम क्लीम सुखम स्वाहा स्वाहा स्वाहा. हा एक मंत्र इतका श्रेष्ठ आहे की तुम्ही जो दिवा लावलेला आहे त्याचा प्रकाश तुमच्या आयुष्यात पडेल, ज्याने तुमचं भाग्य उजळायला सुरुवात होईल. तुमच्या नशिबाला भाग्याची साथ मिळायला लागेल. जे कष्ट कर्म करतात, दुकान असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, तिथे तुमची भरघोस प्रगती व्हायला सुरुवात होईल. घरात बरकत यायला सुरुवात होईल. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यशाची प्राप्ती व्हायला सुरुवात होईल. फक्त 6 महिना व्यवस्थित स्वच्छ सुंदर दिवा लावायचा आहे. खरं तर दररोज असाच दिवा लावायचा आहे, पण या उपायासाठी खास तुम्हाला जो दिवा लावाल तो व्यवस्थित असला पाहिजे. खाली असं नसलं पाहिजे. दिव्यामध्ये मोली धागा किंवा 2 वातींची एक वात असली पाहिजे. लवंग असले पाहिजेत. अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित करून जर हा मंत्र तुम्ही म्हटलात, सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइम म्हणू शकतात किंवा फक्त सकाळी आणि सायंकाळी म्हणू शकतात. शक्यतो सकाळी जर करणार असाल तर 7:30 ते 7:30च्या दरम्यान करा आणि सायंकाळी करणार असाल तर 5:30 ते 7:30च्या दरम्यान करा, ज्याला लक्ष्मी प्राप्तीची वेळ किंवा ज्याला लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र तुमच्या आयुष्यामध्ये सुखाची बरसात करणारा किंवा तुमच्या जीवनामध्ये भरघोस यशाची प्राप्ती करणारा, बरकत आणणारा, लक्ष्मीला तुमच्या आयुष्यामध्ये स्थिर करणारा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. प्रत्येकाला कळकळीने सांगेन की आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.